नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण माहिती घेणार आहोत अर्थशास्त्रातील मूलभूत संकल्पना इयत्ता 11वी मधील अर्थशास्त्राच्या पुस्तकातील प्रकरण पहिले. जर आपल्याला अर्थशास्त्र किंवा अर्थशास्त्रीय मूलभूत संकल्पनाबद्दल जर काही माहिती असेल तर ती तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की कळवू शकता. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नवनवीन वैज्ञानिक शोध आणि नवीन गोष्टी शोधून काढणे या बाबींचा ठसा आजच्या जगावर उमटलेला आहे. एकंदरीत वेगवेगळे शोध आणि वेगवेगळ्या गोष्टी नवीन प्रकारच्या आपल्याला पाहायला मिळतात. या दैनंदिन जीवनामध्ये जगामध्ये खूप मोठमोठ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारच्या जे शोध तसेच गोष्टी ज्या आहेत त्या आपण पाहिलेल्याच आहेत. शास्त्रातील लक्षणीय प्रगतीमुळे शास्त्र म्हणजे नेमके काय या प्रश्नाचा शोध लावण्याचा आपण प्रयत्न करू लागतो. शास्त्र ही एक पद्धतशीर मांडणी ज्ञात शाखा आहे. शास्त्राचे मुख्य प्रकार दोन आहेत. एक म्हणजे नैसर्गिक शास्त्र आणि दुसरे म्हणजे सामाजिक शास्त्र. ज्या शास्त्रांमधील नियमांना वैश्विक मान्यता आहे आणि या नियमांची सत्यता बंदिस्त प्रयोगशाळेत नियंत्रणाअंतर्गत पडताळून पाहता येते अशा शास्त्राला नैसर्गिक शास्त्र असे म्हणतात. तसेच प्रयोग व अनुमान यावर आधारित अभ्यासामुळे या शास्त्राला तंतोतंत शास्त्र म्हणूनही ओळखले जाते. उदाहरणार्थ गणित, पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र इत्यादींचा यामध्ये समावेश होतो. सामाजिक शास्त्रास वर्तवणूकशास्त्र किंवा अमूर्तशास्त्र असे म्हणतात. या शास्त्रात मानवी वर्तवणुकीचा कोणत्या ना कोणत्या पैलूचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ मानसशास्त्र हे मानवी मनाच्या वर्तणुकीशी संबंधित ज्ञान देते. सामाजिक शास्त्र हे मानव समूहातील एक घटक असून त्या संदर्भाने त्यांच्या सामाजिक घटकाबाबत ज्ञान देते. मानवी वर्तवणूक ही बंदिस्त प्रयोगशाळेत तपासता येत नाही, तसेच ती नियंत्रित पद्धतीत अभ्यासता येत नाही. सामाजिक शास्त्राच्या नियमांना वैश्विक मान्यता नसते, मात्र हे नियम मानवी प्रवृत्तीच्या संदर्भाने केलेली सर्वसाधारण विधाने असतात. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्राचा अर्थ काय? तर अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे. अर्थशास्त्र म्हणजेच इकॉनॉमिक्स हा मूळ ग्रीक शब्द आहे. इकॉनोमिया यापासून आलेला आहे. याचा अर्थ म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन असा आहे. तर एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र या शब्दाचा अर्थ जे आहे ते कौटुंबिक व्यवस्थापन असे आहे. पॉल सॅम्युएल्सन यांनी अर्थशास्त्राचे वर्णन सामाजिक शास्त्रांची राणी असे सुद्धा केले आहे. अर्थशास्त्र हे मानवाच्या आर्थिक वर्तवणुकीच्या अभ्यासाशी निगडित आहे. या शास्त्रातून मानव आपल्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करतो हे हाताळता आहे. अर्थशास्त्रांच्या काही प्रसिद्ध व्याख्या अभ्यासून आपण या विषयाची अधिक माहिती पाहूया. त्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो, आपण कधी आर्थिक प्रणाली किंवा भांडवलशाही, समाजवादी आणि मिश्र अर्थव्यवस्था इत्यादीबद्दल हे किंवा कधी आपण माहिती घेतली किंवा हे शब्द आपण कधी ऐकलेले असतील तर छानच. जर नसतील ऐकले तर ह्या प्रणालीचा सगळा अभ्यास आपण केला पाहिजे. कौटिल्य जे आहेत यांची अर्थशास्त्रीय दृष्टिकोन. कौटिल्य यांच्या मते म्हणजेच संपत्ती आणि शास्त्र म्हणजे विज्ञान, म्हणूनच अर्थशास्त्र असे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन. मूलतः कौटिल्य यांचा अर्थशास्त्र हा राजकीय अर्थव्यवस्थेवरील व्यापक ग्रंथ आहे. कौटिल्य यांच्या अर्थशास्त्रीय दृष्टिकोनाचे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते पुढील प्रमाणे आहेत. सरकार किंवा राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका, तसेच संपत्ती निर्माण करायची लक्ष केंद्रित करून राज्याचे कल्याण करणे. सुशासनासाठी कार्यक्षम प्रशासनाची यंत्रणेची देखील आवश्यकता आहे. अर्थशास्त्रामध्ये राजकीय कल्पनेचे संकलन हे सुद्धा खूप महत्त्वपूर्ण आहे. हे कौटिल्य जे आहेत यांच्या मते हे अर्थशास्त्रीय दृष्टीचे खूप महत्त्वाचे मुद्दे आहेत. तुम्हाला माहीत आहे का, कौटिल्य हे मौर्यकालीन एक महान राजकारणी, तत्त्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ व राजकीय सल्लागार होते. तसेच त्यांना चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यांनी प्राचीन भारतातील अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्र हा राजकीय ग्रंथ लिहिला आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आपण चाणक्यांचं तर नाव ऐकलंच असेल. चाणक्य म्हणजेच कौटिल्य हे आहेत, त्यांना कौटिल्य यांना चाणक्य म्हणून सुद्धा ओळखले जाते.
तर आपण अर्थशास्त्राच्या व्याख्या पाहणार आहोत. विविध लेखकांनी विविध व्याख्या अर्थशास्त्राच्या केलेल्या आहेत, त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे सुद्धा मानले जाते. त्यांनी अर्थशास्त्रज्ञाची संपत्तीविषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती म्हणजेच ॲन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉजेस ऑफ द वेल्थ नेशन या ग्रंथात मांडलेली आहे. ॲडम स्मिथ यांच्या मते अर्थशास्त्रज्ञ हे संपत्तीचे शास्त्र आहेत. तर यांच्या व्याख्यातील महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते आपण पाहणार आहोत. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे असे आहेत: निर्हस्तक्षेपाचे धोरण, भांडवल व संपत्तीचा साठा, आर्थिक घडामोडी, नैसर्गिक नियम, तसेच वृद्धीचा सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूंचे महत्त्व. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे का, पॉल रोमर आणि विल्यम नॉर्धन यांना 2018 सालचा अर्थशास्त्रासाठी नोबेल स्मृती पुरस्कार प्राप्त झाला आहे. पॉल रोमर हे आर्थिक वृद्धीचे अभ्यासक आहेत, तर नॉर्धॉस यांनी पर्यावरण अर्थशास्त्रामध्ये उल्लेखनीय योगदान केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे नोबेल पारितोषिक किंवा नोबेल स्मृती पुरस्कार जो आहे त्याबद्दल कोणाकोणाला भेटलेल्या अर्थशास्त्रामध्ये आजपर्यंत हे आपण माहिती करून घ्या, कारण की हे खूप स्पर्धा परीक्षेच्या उद्देशाने खूप महत्त्वपूर्ण आहे. तर दुसरे जे आहेत प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या कल्याणकारी अर्थशास्त्रज्ञाची व्याख्या आपण पाहणार आहोत. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी कल्याणकारी अर्थव्यवस्थेची व्याख्या मांडली. ते नवसंतानवादी म्हणजेच नवीन सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे म्हणजे प्रिन्सिपल ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक 1890 साली प्रकाशित केले. अल्फ्रेड मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर, संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे पुढील प्रमाणे आहेत. अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास, अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनतेचे शास्त्र, तसेच अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही, असे हे यांच्या व्याख्येमधील महत्त्वाचे मुद्दे आहेत. लिओनेल रॅबिन्स यांच्या दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. अर्थशास्त्र ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे. रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व एन एजे ऑन द नेचर अँड सिग्निफिकन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स हे पुस्तक प्रकाशित केले. यात त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सुद्धा सांगितलेली आहे. अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणारी मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. रॉबिन्स यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते पुढील प्रमाणे: अमर्यादित गरजा तसेच साध्य, मर्यादित साधने, गरजांचा प्राधान्यक्रम, साधनांचे पर्यायी उपयोग. विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला माहीत आहे का की अर्थशास्त्रांची नावे आणि विचार हे या तक्त्यामध्ये दिलेले आहेत. आपण हे लक्षात ठेवावे. सनातन संप्रदाय 18वे शतक, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकॉर्ड, जे.एल. मिल, टी.आर. मल्स इत्यादी. तसेच 19वे शतक व 20व्या शतकाच्या सुरुवातीचा अर्धा भाग नवसंतान संप्रदाय, अल्फ्रेड मार्शल, ए.सी. पिगू, आर्यविंग फिशर इत्यादी. आधुनिक संप्रदाय 20व्या शतकापासून आजपर्यंत जे.एम. केन्स, लिओनेल रॉबिन्स, पॉल सॅम्युएल्स इत्यादी. तर आपण हा तक्ता महत्त्व करून म्हणजे आठवणीत ठेवावा. अर्थशास्त्राच्या व्याख्या. सर रॅग्नर फिश यांनी 1933 साली अर्थशास्त्राच्या 2 शाखांमध्ये विभागणी केली. त्या शाखा म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र व सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र हे होय. हे शब्द जे आहेत ग्रीक शब्द म्हणजेच मायक्रोस व मॅक्रोस यापासून आलेले आहेत. म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल अर्थव्यवस्था ह्या 2 प्रकारच्या अर्थव्यवस्था. म्हणजे एकंदरीत सूक्ष्म अर्थव्यवस्था, सूक्ष्म म्हणजे लहान,
सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ कुटुंब, कामगार, फर्म, उद्योग इत्यादी. तर केनेन बोल्डिंग यांच्या सूक्ष्म अर्थव्यवस्थेची व्याख्या: विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किंमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र हे होय. विद्यार्थी मित्रांनो, अर्थशास्त्र जे आहे, सूक्ष्म अर्थशास्त्र कशाला म्हणतात हे केनेथ बोल्डिंग यांनी ही व्याख्या करून आपल्याला समजून दिलेले आहे. आपल्याला सूक्ष्म अर्थव्यवस्था ज्या आहेत त्यांच्या मूल संकल्पना काय आहेत याची आपल्याला माहिती घ्यायची आहे. पहिली जी आहे ती म्हणजे गरजा. मोजक्या शब्दामध्ये म्हणजे गरजेची व्याख्या करणे कठीण आहे, पण अर्थशास्त्रीय दृष्ट्याने समाधान, अभावाची जाणीव म्हणजे गरज होय. या जाणीवेतून मानव वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. मानव गरजा वाढवण्याची मुख्य 2 कारणे आहेत, ती म्हणजे नवीन शोध आणि नव प्रवर्तनामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारण्याची इच्छा. लोकसंख्येमध्ये झालेली वाढ. ह्या 2 मुख्य कारणे मानवी गरजा वाढविण्यासाठी आहेत. म्हणजे नवीन शोध किंवा नवपरिवर्तन, राहणीमान जे आहे, नवीन शोध लागले किंवा नवीन राहणीमानाचा दर्जा सुधारण्यासाठी माणूस जे आहे ते आपल्या गरजा वाढवते. तसेच लोकसंख्येमध्ये जर वाढ झाली तर माणसाच्या सुद्धा गरजा वाढतात. गरजांची जी वैशिष्ट्ये आहेत ती म्हणजे अमर्यादित गरजा. गरजा या पुन्हा पुन्हा निर्माण होत असून त्या कधीही न संपणाऱ्या असतात. एक गरजा पूर्ण झाली की दुसरी गरज पुन्हा निर्माण होते. गरज सातत्याने निर्माण होतातच. गरज या पुनरुद्धावी असतात. काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात तर काही गरजा प्रसंगानुरूप निर्माण. पहिल्या चित्रामध्ये आपण पाहत आहात लहान मुलगा, तसेच दुसऱ्या चित्रामध्ये आपण पाहत आहात प्रौढ माणूस, तिसऱ्या ह्याच्यामध्ये वयोवृद्ध महिला आपण पाहत आहात. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या चित्रामध्ये जे आहे तर ह्या मुलाला जे आहे तर कमी गरजा लागतात. तसेच ब चित्र जे आहे प्रौढ माणसाचं, तर यामध्ये गरजा वयानुसार वाढत असतात. तर क मध्ये ज्या आहेत, ज्या वयोवृद्ध महिला आहेत त्यांच्या गरजा थोड्याफार प्रमाणात कमी होतात, पण गरजांची संख्या जी आहे ती वाढत असते. अशी काळानुरूप आणि वयानुरूप गरजा ज्या आहेत त्या बदलतच असतात. गरजा वयानुसार बदलतात. वेगवेगळ्या गरजा व त्यांचे समाधान वयोपरत्वे बदलत असते. गरजा लिंगभेदानुसार बदलतात. स्त्री पुरुषांच्या गरजा आवश्यकतेनुसार बदलतात. गरजांचा पसंतीक्रमानुसार सुद्धा बदलतात. प्रत्येक व्यक्ती आपापल्या सवयी, आवडीनिवडी आणि पसंतीनुसार गरजा निवडतो. तर हे चित्र आपण पहा, ऋतू आणि गरजा. यामध्ये पहिले जे चित्र आहे ते म्हणजे उन्हाळ्यामधील चित्र आहे. तर दुसरे जे चित्र आहे ते आपल्याला पावसाळ्यामधले दिसत आहे आणि तिसरे जे चित्र आहे ते हिवाळ्यामध्ये दिसत आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या चित्रामध्ये सुद्धा टोपी, त्यानंतर चष्मा वगैरे उन्हाळ्यामध्ये आपल्याला लागते. तर दुसऱ्या चित्रामध्ये छत्री, त्यानंतर रेनकोट अशा प्रकारची आपली वैयक्तिक काळजी राखण्यासाठी गरज लागते. तसेच तिसऱ्या चित्रामध्ये आपल्याला हिवाळ्याचे चित्र पाहायला भेटत आहे. तर ह्या हिवाळ्यात सुद्धा आपल्याला हिव कपडे जे आहेत त्या म्हणजे आपल्या स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ऋतूनुसार सुद्धा आपल्याला गरजा निर्माण होतात आणि आपल्याला पूर्ण कराव्या लागतात. गरजा हवामानानुसार सुद्धा बदलतात. आत्ताच आपण चित्र जे पाहिलेलं आहे त्यामध्ये या वेगवेगळ्या हवामान ऋतूनुसार बदलत असतात. गरजा संस्कृतीनुसार सुद्धा बदलतात. गरजा या संस्कृतीनुसार बदलत असतात. गरजांच्या निवडीवर संस्कृतीचा प्रभाव पडतो, विशेषतः आहार, वेशभूषा इत्यादी. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आपला भारत देश जो आहे यामध्ये बऱ्याच जाती धर्माचे लोक राहतात. तर यांचा आहार तसेच वेशभूषा इत्यादी वेगवेगळ्या स्वरूपाचे आहे. तर गरजांचे वर्गीकरण जे आहे ते खालील प्रकारे आहे. आर्थिक व आर्थिकोत्तर गरजा. ज्या गरजांची पूर्तता पैशाच्या सहाय्याने केली जाते त्यांना आर्थिक गरजा असे म्हणतात. तर वैयक्तिकरित्या त्यांचा मोबदला पैशाच्या स्वरूपात दिला जातो. उदाहरणार्थ अन्न, औषधे इत्यादी. ज्या गरजा पैशाशिवाय पूर्ण करता येतात म्हणजे आर्थिकोत्तर गरजा त्यांना म्हणता येईल. उदाहरणार्थ हवा, सूर्यप्रकाश इत्यादी. तसेच वैयक्तिक गरजा आणि सामूहिक गरजा. ज्या गरजा वैयक्तिक पातळीवर पूर्ण केल्या जातात त्यांना वैयक्तिक गरजा असे सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ डॉक्टरांचा स्टेथोस्कोप, न्यायाधीशांचा कोट,
ह्या वैयक्तिक गरजा झाल्या. सामूहिक गरजा या सामाजिक गरजा आहेत. येथे गरजांची सामूहिक पूर्तता होते. उदाहरणार्थ रेल्वे प्रवास हा सामूहिक गरजेचा भाग आहे. जीवनावश्यक सोयी, सुखसोयी आणि चैनीच्या गरजा. मूलभूत गरजा म्हणजे जीवनावश्यक गरजा होय. उदाहरणार्थ अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण इत्यादी ह्या ज्या आहेत ह्या जीवनावश्यक मूलभूत गरजा आहेत. ज्या गरजा व्यक्तींच्या जीवनामध्ये सुख समाधान देतात त्यांना सुखसोयीच्या गरजा असे म्हणतात. उदाहरणार्थ धुलाई यंत्र, मिक्सर, प्रेशर कुकर इत्यादी ज्या आहेत त्या वैयक्तिक म्हणजे व्यक्तिगत गरजा आहेत. ज्या गरजांमुळे व्यक्तीला आनंद व सामाजिक प्रतिष्ठा मिळते त्यांना चैनीच्या गरजा असे सुद्धा म्हणतात. उदाहरणार्थ वातानुकूलित गाडी, फर्निचरयुक्त घर अशा प्रकारचे, तसेच पिक्चरचे टॉकीज असे उदाहरण यामध्ये असू शकतात. म्हणजे ह्या चैनीच्या गरजा. वस्तू आणि सेवा ही एक अर्थशास्त्रामधील प्रसिद्ध संकल्पना आहे. ज्या घटकाद्वारे मानवी गरज पूर्ण केली जाते त्यास वस्तू असे म्हणतात. वस्तूंना भौतिक अस्तित्व असते. उदाहरणार्थ शिक्षकाने वापरलेला खडू. सेवा देखील मानवी गरज भागवतात परंतु सेवांना भौतिक अस्तित्व नसते. उदाहरणार्थ शिक्षकांचे शिकविणे. उपयोगिता वस्तू व सेवांमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. मूल्य अर्थशास्त्रामध्ये मूल्याचे दोन प्रकार सांगितले जातात. एक म्हणजे उपयोगिता मूल्य आणि दुसरे म्हणजे विनिमय मूल्य. उपयोगिता मूल्य हे एखाद्या वस्तूच्या मूल्याशी संबंधित आहे. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास एखाद्या वस्तूची उपयोगिता म्हणजे त्या वस्तूंचे उपयोगिता मूल्य होय. उदाहरणार्थ कोणालाही सूर्यप्रकाशासाठी किंमत द्यावी लागत नाही परंतु प्रत्येकासाठी ते आवश्यक आहे. अर्थशास्त्रीय परिभाषेत सूर्यप्रकाशाला उपयोगिता मूल्य आहे हे विनामूल्य वस्तूंचे उदाहरण आहे. विनिमय मूल्य. विनिमय मूल्य म्हणजे एखाद्या वस्तूचे दुसऱ्या वस्तूच्या किंवा सेवेच्या स्वरूपात व्यक्त केलेले मूल्य म्हणजे विनिमय मूल्य. हे मूल्य पैशांच्या स्वरूपात सांगितले की ती वस्तूची किंमत असते. ज्या वस्तूंना पैशात किंमत मोजावी लागते त्याला आर्थिक वस्तू असे सुद्धा म्हणता येईल. उदाहरणार्थ टीव्ही, कार, मोबाईल इत्यादी. हिरे, पाणी विरोधाभास. काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य जास्त तर विनिमय मूल्य कमी असते. उदाहरणार्थ खाली ज्या आकृतीमध्ये एका बाजूला हिरा आहे तिकडे जास्त पैसे दिसत आहेत आणि दुसऱ्या बाजूला पाण्याची बॉटल आहे तिथे कमी मूल्य म्हणजेच कमी पैसे दिसत आहेत. तर हिऱ्याचं जे मूल्य आहे ते जास्त झालं म्हणजे उपयोगिता मूल्य जे आहे ते जास्त आणि पाण्याचे जे उपयोगिता मूल्य जे आहे ते कमी असे हे उदाहरण आहे. एकंदरीत खालील उदाहरणावरून विनिमय, विनामूल्य वस्तू आणि आर्थिक वस्तू यांचा शोध घ्या. तर ते शोध घेतल्यावर तो आम्हाला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळू शकता. संपत्ती. संपत्ती म्हणजे ज्या वस्तूला बाजार मूल्य असते व त्याच वस्तूची देवाणघेवाण करता येते अशा वस्तूंना संपत्ती असे म्हणतात. संपत्तीची वैशिष्ट्ये जी आहेत ती खालीलप्रमाणे. उपयोगिता, दुर्मिळता, विनिमयता, मनुष्यबाह्यता. त्यापैकी पहिले जे आहे ते उपयोगिता. वस्तूंमध्ये मानवाची गरज पूर्ण करण्याची क्षमता असली पाहिजे. उदाहरणार्थ फर्निचर, फ्रीज इत्यादी. दुर्मिळता. मागणीच्या तुलनेत वस्तूंचा पुरवठा जो आहे तो दुर्मिळ असेलच तरच त्याचा समावेश संपत्तीमध्ये होतो. उदाहरणार्थ सर्व आर्थिक वस्तू ज्या वस्तूंसाठी किंमत मोजली जाते. विनिमयता. वस्तूंचा विनिमय एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करता आला पाहिजे. ज्या वस्तू मूर्त असतात त्यांचे हस्तांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होते. उदाहरणार्थ वाहने, दागिने इत्यादी. मनुष्यबाह्यता. वस्तू ही केवळ मानवी शरीरबाह्य असेल तरच ती हस्तांतरणीय केली जाऊ शकते. हे त्यांच्या बाह्य आणि वैयक्तिक गुणधर्मानुसार झाले पाहिजे. उदाहरणार्थ पिशवी, खुर्ची इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, जन्मजात मिळालेल्या गुणवत्तेचा समावेश संपत्तीत होत नाही. उदाहरणार्थ सौंदर्य, आवाज इत्यादी हे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरण करता येत नाही. हे आपण लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, भौतिक हस्तांतरण क्षमता व मालकी हस्तांतरण क्षमतेनुसार वस्तूंची यादी तयार करून तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. भौतिक हस्तांतरण क्षमता यामध्ये प्रत्यक्ष वस्तू एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हस्तांतरित केली जाते. उदाहरणार्थ वाहने. मालकी हस्तांतरण यामध्ये बदल करू शकत नाही परंतु त्यांच्या
मालकी हक्काचे हस्तांतरण करता येते, उदाहरणार्थ जमीन. हे अशा स्वरूपाचे उदाहरणे किंवा या वस्तूंची यादी जी आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता. वैयक्तिक उत्पन्न व्यक्तीला त्यांच्या सर्व स्रोतांकडून मिळणारे मोबदले म्हणजे त्यांचे वैयक्तिक उत्पन्न होय. वैयक्तिक वेशक्य उत्पन्न वैयक्तिक उत्पन्नातील असा भाग जो प्रत्यक्ष कर म्हणजे उत्पन्न कर, वैयक्तिक संपत्ती कर इत्यादी भरल्यानंतर उरतो त्याला वैयक्तिक वेशक्य उत्पन्न असे सुद्धा म्हणता येईल. विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्नाचे खालील प्रमाणे विविध प्रकार आहेत. एकंदरीत हे आपल्याला माहीत आहेत का? माहीत जर नसतील हे पूर्णपणे लक्षात ठेवा. स्थिर उत्पन्न. स्थिर उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत स्थिर असणारे उत्पन्न होय. उदाहरणार्थ भाडे, वेतन हे स्थिर उत्पन्न झाले. अस्थिर उत्पन्न म्हणजे विशिष्ट कालावधीत अस्थिर असणारे उत्पन्न होय. उदाहरणार्थ नफा. नफा हा धनात्मक तर ऋणात्मक व शून्यही असू शकतो. पैशातील उत्पन्न म्हणजे प्राप्ती. जे उत्पन्न देशाच्या चलनात प्राप्त होते त्याला पैशातील उत्पन्न किंवा मौद्रिक उत्पन्न असे सुद्धा म्हणता येईल. उदाहरणार्थ 5,000 रुपये उत्पन्न. वास्तव उत्पन्न प्रत्यक्ष खर्च करण्यायोग्य उत्पन्न होय. उदाहरणार्थ पैशाच्या मोबदल्यात वस्तूंची खरेदी. करारात्मक उत्पन्न विशिष्ट नियमानुसार व शर्तीनुसार मिळणारे उत्पन्न म्हणजे करारात्मक उत्पन्न होय. उदाहरणार्थ खंड, मजुरी इत्यादी. उर्वरित शेष उत्पन्न उत्पन्न घटकांना सर्व मोबदले दिल्यानंतर शिल्लक राहणारे उत्पन्न म्हणजे उर्वरित उत्पन्न होय. उदाहरणार्थ नफा. ऊर्जित उत्पन्न म्हणजे उत्पन्न प्रक्रियेत सहभागी झाल्यानंतर मिळणाऱ्या उत्पन्नास ऊर्जित उत्पन्न असे सुद्धा म्हणता येईल. उदाहरणार्थ खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादीपासून मिळणारे उत्पन्न. अनर्जित उत्पन्न कोणत्याही उत्पन्न प्रक्रियेत सहभागी न होता इतर मार्गाने प्राप्त होणारे उत्पन्न म्हणजे अनर्जित उत्पन्न. उदाहरणार्थ लॉटरी, अनपेक्षित लाभ. आर्थिक क्रिया. विद्यार्थी मित्रांनो, खाली जे एक आकृती दिलेली आहे ही आकृती आपण पहा. आर्थिक क्रियांचे वर्गीकरण जे आहे ते 4 प्रकारे केले जाते, ज्यामध्ये उत्पादन, वितरण, विनिमय आणि उपभोग. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या आकृतीद्वारे आपल्याला खूप योग्य प्रमाणे हे समजून येते. तर आपण बिस्किट हे या मुख्य उदाहरण जे आहे हे बिस्किट स्वरूपात आहे. एकंदरीत बिस्किटाचे पहिल्या आकृतीच्या पहिल्या भागामध्ये बिस्किटाचे उत्पन्न होते. त्यानंतर बिस्किट जे आहे ते ट्रकमध्ये भरून वितरणासाठी पाठवले जातात. त्यानंतर त्याच बिस्किटांचा विनिमय म्हणजे दुकानाद्वारे किंवा छोट्या छोट्या स्टोअर्समध्ये दिले जाते आणि चौथ्या भागामध्ये त्याच वस्तूचा उपभोग घेतला जातो म्हणजे पैसे देऊन ती वस्तू विकत घेतली जाते. विद्यार्थी मित्रांनो, उत्पन्न म्हणजे उपयोगितांची निर्मिती म्हणजे उत्पन्न होय. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 प्रकारचे उत्पन्नाचे प्रमुख घटक आहेत. एकंदरीत आपण हे सदैव लक्षात ठेवा. अर्थशास्त्रीय दृष्ट्या ज्या व्यवसायातून कोणत्याही प्रकारची आर्थिक उलाढाल होत नाही, केवळ मानवी जीवनात समाधान व मोठ्या प्रमाणावर जीवनमूल्याची निर्मिती होते, असे व्यवसाय उत्पन्न श्रेणीत महत्त्वाचे नाहीत. उदाहरणार्थ छंद. उत्पादनाचे 4 घटक भूमी, श्रम, त्यानंतर भांडवल आणि संयोजन. तर त्यापैकी पहिले जे आहे ते भूमी. भूमी हा उत्पादनाचा नैसर्गिक घटक असून विनामूल्य देणगी आहे. भूपृष्ठलगतच्या, भूपृष्ठावरच्या व भूपृष्ठाखालच्या उपलब्ध असलेल्या नैसर्गिक साधनसंपत्तीस अर्थशास्त्रामध्ये भूमी असे म्हणतात. उदाहरणार्थ खनिजे ही भूपृष्ठाखालील मिळतात, तर मृदा व पाणी हे भूपृष्ठालगत मिळते, तर हवा व सूर्यप्रकाश हे भूपृष्ठावर मिळते. म्हणजेच अर्थशास्त्रात भूमी ही व्यापक संकल्पना आहे. उत्पादन कार्यात सहभागी झाल्याबद्दल भूमिखंड मिळते. तर श्रम. उत्पन्न क्षमतेत किंवा उत्पन्न प्रक्रियेत श्रम हा मानवी घटक आहे. आर्थिक मोबदला मिळविण्याच्या हेतूने मानवाने केलेले कोणतेही शारीरिक, बौद्धिक काम म्हणजे श्रम होय. श्रम या उत्पादन घटकाला वेतन, मजुरी या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ सुतार, लेखनिक, अभियंता इत्यादी कामे जे आहेत ते श्रम स्वरूपाचे आहेत. भांडवल. पुढील उत्पन्न वाढीसाठी भांडवलाची निर्मिती केली जाते. भांडवल हा उत्पादनाचा मानवनिर्मित घटक आहे. भांडवल या उत्पादन घटकाला व्याजाच्या स्वरूपात मोबदला मिळतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, तंत्रज्ञान, कारखान्याची इमारत
ही भांडवल स्वरूपात आहे. संयोजक उद्योजकाचा किंवा उद्योगाचा प्रमुख व्यवस्थापक व कॅप्टन म्हणजे संयोजक. उत्पादन प्रक्रियेत संयोजन कौशल्याबद्दल त्याला नफ्याच्या स्वरूपात मोबदला मिळतो. तर वितरण उत्पादनाचे समाजाच्या विविध भागांमध्ये वितरण होते. उत्पादन घटकाचे मोबदले खंड, वेतन, व्याज, नफा या स्वरूपाची वितरण व्यवस्थाद्वारे वितरित केले जाते. तर विनिमय म्हणजे आर्थिक वस्तू व सेवांची देवाणघेवाण किंवा खरेदी विक्री होय. अर्थशास्त्रामध्ये विनिमय हा प्रामुख्याने आर्थिक व्यवहारांशी संबंधित आहे. तर उपभोग म्हणजे मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी वस्तू व सेवांचा उपयोग करणे होय. स्थूलता अर्थशास्त्र स्थूल म्हणजे मोठे आणि एकूण स्थूल अर्थशास्त्रामध्ये एकूणच घटकांचा म्हणजेच एकूण रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण बचत, एकूण उपभोग, एकूण पुरवठा या व एकूण मागणी, सामान्यतः किंमत पातळी इत्यादींचा अभ्यास केला जातो. केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या. स्थूल अर्थशास्त्राचा संबंध वैयक्तिक परिणामांशी नसून एकूण परिणामांशी येतो. वैयक्तिक उत्पन्नाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. वैयक्तिक किमतीशी नसून सर्वसाधारण किमतीशी किंमत पातळीशी येतो. तसेच वैयक्तिक उत्पादनाशी नसून राष्ट्रीय उत्पन्नाशी येतो. हे केनेथ बोल्डिंग यांची स्थूल अर्थशास्त्राची व्याख्या आहे. स्थूल अर्थशास्त्राची मूलभूत संकल्पना जी आहे त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न हे देशाच्या आर्थिक व्यवहाराशी संबंधित असते. त्यालाच देशाचे एकूण उत्पन्न असे सुद्धा म्हणतात. एका आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेचे उत्पादित झालेले अंतिम वस्तू व सेवांचे बाजारभावानुसार केलेली गणना म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. राष्ट्रीय उत्पन्न समितीने दिलेली जी व्याख्या आहे ती म्हणजे पुढील प्रमाणे. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात उत्पादित करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी गणना टाळून केलेले मापन म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न असे म्हणता येईल. यामध्ये बचत उत्पन्नाचा असा भाग जो भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सध्याच्या उपभोगाचा त्याग करून शिल्लक राहतो त्यास बचत म्हणतात. तसेच बचत म्हणजे उत्पादनाचा असा भाग आहे जो चालू उपभोगावर खर्च केला जात नाही. गुंतवणूक बचतीतून भांडवलाची निर्मिती होते आणि भांडवलाचा वापर उत्पादन प्रक्रियेसाठी म्हणजेच गुंतवणुकीसाठी होतो. उदाहरणार्थ यंत्रसामग्री, उपकरणे इत्यादी. तर व्यापार चक्र अर्थव्यवस्थेत घडून येणाऱ्या आर्थिक चढ उतारामुळे जे व्यापारात बदल घडून येतात त्यांना व्यापार चक्रे असे म्हणतात. ते प्रामुख्याने आर्थिक क्रियांमधील चढ उतारांमुळे निर्माण होतात. चढ आणि उतार म्हणजे तेजी व मंदी हे होय. सातत्याने सामान्य किमती पातळी येणारी वाढ म्हणजे तेजी होय. मंदी म्हणजे सातत्याने सामान्य किमती पातळीत होणारी घट म्हणजे मंदी आहे. एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला हे माहीत आहे का व्यापारातील चक्रीय बदलामुळे निर्माण होणाऱ्या बेकारीस चक्रीय बेकारी असे सुद्धा म्हणतात. तर आर्थिक वृद्धी या संकल्पनेला संख्यात्मक दृष्टिकोन आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर आर्थिक वृद्धी म्हणजे दीर्घकाळात देशाच्या वास्तव उत्पादनात झालेली संख्यात्मक वाढ होय. आर्थिक विकास ही व्यापक संकल्पना असून यात एक गुणात्मक दृष्टिकोन आहे. आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धींसोबत मानवाच्या कल्याणासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांमध्ये गुणात्मक बदल घडवून आणणे होय. उदाहरणार्थ शिक्षण, आरोग्य इत्यादी. विद्यार्थी मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या संज्ञा ज्या आहेत सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्राच्या आहेत याचा आपण शोध घेऊ किंवा आपण शोधा व आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे दोन जे आहे हे अत्यंत महत्त्वपूर्ण फरक स्पष्ट करा किंवा आपल्याला माहीत असले पाहिजे अशा प्रकारचे आहेत. आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास यांच्यामधील महत्त्व जे आहे, आर्थिक वृद्धी म्हणजे देशाच्या वास्तव उत्पादन वाढात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. तर आर्थिक विकास म्हणजे आर्थिक वृद्धीबरोबर महत्त्वपूर्ण आर्थिक घटकात परिवर्तनशील बदल जो लोकांच्या कल्याणात वाढ करतात हे होय. आर्थिक वृद्धी ही संकल्पना जी आहे संकुचित व संख्यात्मक आहे. तर आर्थिक विकास ही संकल्पना व्यापक व गुणात्मक आहे. तर आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे. आर्थिक वृद्धी जी आहे ती आर्थिक विकासाशिवाय शक्य आहे, पण आर्थिक विकास जे आहे तो आर्थिक वृद्धीशिवाय शक्य नाही. तर
आर्थिक वृद्धी ही एकांगी संकल्पना आहे, तर आर्थिक विकास ही सर्वसमावेशक संकल्पना आहे. आर्थिक वृद्धी ही स्वयंपूर्ती आणि प्रतिगामी होणारा बदल आहे. आर्थिक विकास हा सहेतुक व पुरोगामी होणारा बदल आहे. आर्थिक वृद्धी ही राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नावर मोजली जाते, तर आर्थिक विकास हा कृषी उत्पादकता, औद्योगिक उत्पादकता, जीवनमान दर्जा इत्यादीद्वारे मोजला जातो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या प्रकरणामध्ये आपण महत्त्व जे आहे ते सूक्ष्म अर्थव्यवस्था आणि स्थूल अर्थव्यवस्था तसेच अर्थशास्त्राच्या जे व्याख्या आहेत, वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या आम्ही व्यवस्थितपणे समजून सांगितलेल्या आहेत. जर आपल्याला काही यामध्ये अडचणी असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. तसेच टार्गेट गव्हर्नमेंट जॉब या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा.